तर हॉस्पिटलमध्ये ही रेकी ऊर्जा अगदी न्यूबॉर्न बेबी पासून वयोवृद्ध लोकांपर्यंत वापरल्या जाते. याचं तुम्ही स्वतः गुगलवर सर्च करून प्रमाण करू शकता. आज हजारो लोक या रेकी शक्तीचा वापर स्वतःसाठी आपल्या फॅमिलीसाठी करत असतात. ठीक आहे. तर अगदी ही रेकी ऊर्जा बघा न्यूबॉर्न बेबीला सुद्धा या रेकी ऊर्जा दिल्या जातात. रेकी ऊर्जांनी हिलिंग दिल्या जातं. ओके. तर रेकियन हॉस्पिटलचे अनेक उदाहरणं तुम्हाला रेकीची स्पेलिंग आपली REIKI. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जर ही जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते मग ती अंधश्रद्धा असेल का? क्लिअर. सायंटिफिक एनर्जी आहे. क्लिअर झालं तुम्हाला? ही वर्क ऑन द विचार करा. रेकी एनर्जी शिवाय आपण एक ग्लास उचलू शकत नाही किंवा एक पेन सुद्धा हातात पकडू शकत नाही. एव्हरीथिंग इज द एनर्जी. फक्त शरीरामध्ये एखादा आजार येतो म्हणजे काय झालेला आहे, आपली एनर्जी लेवल डाऊन झालेली आहे. त्याच्यामुळे जर आपण रेकीची प्रॅक्टिस करतो आहे तर आपल्याला पहिले माहिती झालं पाहिजे. नाही आणि हे का झालं, 2014 मध्ये आयुष मंत्रालयामध्ये आम्ही जेव्हा आयुष मंत्रालय प्रस्थापित झालं, अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये आम्ही रेकीचा सुद्धा प्रस्ताव पाठवला गेला होता RCAच्या माध्यमातून, रेकी काउन्सिल ऑफ इंडिया. पण भारतामध्ये सायंटिफिक याची एव्हिडन्स कमी आहे. तसं विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते आणि भारतामध्ये कुठली पॅथी यायला वेळ लागते. आता कुठे महाराष्ट्रामध्ये ॲक्युपंक्चरला मान्यता भेटलेली आहे. ॲक्युपंक्चरची महाराष्ट्रात प्रॅक्टिस करण्यासाठी लिगल तुम्हाला जोपर्यंत महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरचं सर्टिफिकेट नाही मिळत, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. अँड आय एम द रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर ऑफ महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲक्युपंक्चर. ठीक आहे. तर त्याच्यामुळे अजून रेकीसाठी काहीच झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण आरामात प्रॅक्टिस करू शकतो. ओके. पण भारत सरकारच्या अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये रेकीचा उल्लेख आहे. ते सुद्धा पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे मान्यता जरी दिलेली नाहीये पण अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये जसं ॲक्युपंक्चर आहे, कलर थेरपी आहे, मॅग्नेट थेरपी आहे, तसा रेकी थेरपीचा पण उल्लेख आलेला आहे. आणि जर ही थेरपी म्हणून आलेली आहे तर मग ही जादूटोना वगैरे आहे का, जे लोक विचार करतात? क्लिअर ठेवा. तुम्ही एक सायंटिफिक एनर्जी सिस्टम शिकता आहे जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करते. पण रेकीची एनर्जी आपण आपल्या उद्दिष्ट पूर्तींसाठी पण करू शकतो. ही एक रेकीची विशेषता आहे. ठीक आहे. आधीच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने बघितलं ना, दृष्टांत राजाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये एखादा ऋषीमुनी यायचे आणि त्याला दृष्टांत द्यायचे आणि राजा मग त्याच्यावर ऍक्शन घ्यायचा. सायंटिफिक भाषेत त्याला काय म्हणतात? टेलिपॅथी. ती आपण तशीही करत असतो. कसं? आपल्याला एखाद्या मैत्रिणीची आठवण येते खूप दिवसांनी किंवा एखाद्या नातेवाईकाची आठवण येते आणि तिकडनं ती व्यक्ती तुम्हाला त्या दिवसभरात भेटते तरी किंवा त्या व्यक्तीचा फोन तरी येतो. असं झालंय का कुणासोबत? एखाद्या मित्र मैत्रिणीची आठवण आली, नातेवाईकाची आठवण आली आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटली पण. व्हाय दिस इज हॅपनिंग? कारण वी ऑल आर कनेक्टेड विथ द होल युनिवर्स. आपण या ब्रह्मांडाचा एक अंश आहे आणि आपण इंटरनली त्या सोल सोबत एकमेकांची कनेक्टेड आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून या टेक्निकला म्हणतात टेलिपॅथी, जी आपण आता शिकतोय म्हणून रेकी सेकंड लेवलला शिकणार म्हणून नाही, तर इन जनरल ही टेलिपॅथिक टेक्निक आपण सहजतेने या जगामध्ये वापरत असतो. क्लिअर? तर रेकी काय आहे? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, जिच्या ज्या ऊर्जांचा वापर करून आपण स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करू शकतो. रेकी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींसाठी वापरता येते. इथे नकारात्मकतेला थारा नाही आहे. ही गोष्ट कंपल्सरी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि रेकी कोणीही शिकू शकतं. आता बघा, रेकी काय नाही करू शकत? रेकी जन्मदोष दूर नाही कर सकते. रेकी जे जुने तत्व आहे त्याच्यात असं म्हटलंय जन्मदोष दूर करू शकत नाही. पण माझी एक फ्रेंड आहे ज्या रेकी ग्रँडमास्टर पण आहेत, त्यांनी त्यांची जी मुलगी जे आहे, ठीक आहे, त्याची जी मुलगी होती ती ॲबनॉर्मल म्हणजे स्पेशल चाइल्ड म्हणून जन्माला आलेली होती आणि त्यांनी त्यांच्यासाठी म्हणजे त्या मुलीसाठी रेकी शिकलेत.
आज ती पोरगी 30 वर्षाची आहे. तिच्या आईनी दैनंदिन तिला हिलिंग करून 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 आज एवढं सक्षम बनवलेलं आहे. निश्चित त्या मुलीचं लग्न नाही झालं आतापर्यंत, पण ती स्वतःचे काम सगळेच्या सगळे स्वतः करू शकते, स्वतःचा सांभाळ करू शकते. जे आईला टेन्शन होतं की आम्ही आहोत तोपर्यंत हिचं सगळं ठीक आहे, आम्ही नसताना हिचा सांभाळ कोणी करावा, आज ती मुलगी सक्षमतेने स्वतःचे सगळे काम व्यवस्थितपणे करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकी मृत्यू नाही टाळते. जन्म मृत्यूच्या ह्याच्यात रेकी पडत नाही. जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे 90 वर्ष मला फोन करतात, मॅडम 90 वर्षाचे आजोबा आहे आणि त्यांना हिलिंग द्या. ते परिपूर्ण जीवन जगलेले आहेत. अशा ठिकाणी आपण त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात त्यांना अडकवायचं का? 90-92 वर्ष आजच्या घटीला खूप मोठं आयुष्य आहे. पण आता रेकी मृत्यूने टाळते. आता याच्यात तुम्हाला एक सांगते की कधी याचं मी उदाहरणही घेतलं. माझ्याकडे केस आली होती एक 16 वर्षाच्या मुलाची, आणि तो मुलगा हॉस्पिटलाइज होता. आणि जेव्हा मी त्याची एनर्जी चेक केली तर मला त्या मुलाची एनर्जी 0 दाखवली, 0 एनर्जी दिसली. 9 वाजता मला फोन आला, मी त्याची एनर्जी चेक केली आणि मी 11 वाजता ज्या व्यक्तीने मीडिएटरने मला फोन केला, मी त्यांच्याशी त्या दिवशी भेटायचंच होतं, भेटली आणि सांगितलं की मुश्किल आहे, पण आपण डिरेक्टली सांगू शकत नाही की त्या व्यक्तीची एनर्जी मला 0 जाणवली. नंतर असं माहिती झालं की त्या मुलाचा मृत्यू आदल्या दिवशी रात्री 2 ते 3च्या दरम्यान झालेला होता. पण त्या मुलाचे वडील एका राजकीय पक्षाशी रिलेटेड होते. हॉस्पिटलवर रात्री दगडफेक किंवा अजून बाकीच्या घटना घडू शकल्या असत्या. या कारणास्तव ते जे आहे त्या म्हणजे डॉक्टरांनी तेव्हा डिक्लेअर केलं नाही, थोडं उशिरा ते डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. तर या पद्धतीने तर ऍक्च्युली जर ती केस आपल्याकडे आधी आली असती तर आपण त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकत असतो. पण ऑलरेडी जेव्हा मला फोन आला तेव्हा त्या मुलामध्ये एनर्जी नव्हती. ठीक है. तरह रेकी मृत्यु नहीं डालती. अगर कोई व्याधि हद से बाहर गई है, वहां रेकी उपचारों के लिए पर्याप्त समय नहीं रहता, वहां रेकी उपचारों का फल नहीं दिखाई देता, किंतु रुग्णों की पीड़ा कम की जा सकती. माझ्या एक मॅडम आहेत ओळखीच्या, त्यांच्या वडिलांना अगदी त्यांच्या मृत्यूच्या 15 दिवस आधी कॅन्सर डिटेक्ट झाला असं माहिती झालं, आणि त्यांनी त्यांच्यावर उपचार चालू केला. स्वतः ग्रँडमास्टर आहेत मॅडम, आणि त्यांनी त्यांच्यावर उपचार चालू केला, पण वडिलांना वाचवू शकल्या नाही. रिझन काय? कारण ऑलरेडी लास्ट स्टेजचा कॅन्सर माहिती झाला, पण त्या कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना निश्चितच त्या मॅडम कमी करू शकल्या. पण आपल्याकडे दुसरी एक केस आहे जे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याची 2019-20 मध्ये माझ्याकडे त्यांचे पूर्ण मेडिकल रिपोर्ट्स आहेत. तर त्या मॅडमला डॉक्टरांनी सांगितलं होतं जगाच्या पाठीवर कुठे न्या, किती पैसे खर्च करा, कोणते ऑपरेशन करा, 40 दिवसांचं आयुष्य उरलेलं आहे. किती? जवळ 40 दिवसाच्या वर ही व्यक्ती जगू शकत नाही असा डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला होता. मग त्यांचे जे रिपोर्ट्स त्यांच्या बहिणीने जबाबदारी घेतली त्यांच्या हिलिंगची. 47 दिवस 47 डेज त्यांच्या रेकीच्या मास्टर लेवलमध्ये जे आपण सायकिक सर्जरी शिकवतो ती सायकिक सर्जरी आणि डिस्टन्स हिलिंग त्यांनी त्या पेशंटवर केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला की त्यांच्या शरीरामध्ये रोज 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं. परिस्थिती काय होती? 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं, आणि ते रक्त मिश्रित पाणी तयार होत असताना रोज म्हणजे ते काढायला जावं लागायचं. त्यांना ओव्हरेजचा कॅन्सर होता. आज 2024 चा 9वा महिना सुरू आहे आणि त्या पूर्णपणे स्वस्थ आहे. ना एकही ऑपरेशन त्यांना करावं लागलं नाही. 40 दिवसानंतर जेव्हा त्या डॉक्टरांना भेटायला गेले, डॉक्टर अक्षरशः जागेवरून उठले होते, म्हणे हाऊ कॅन इट पॉसिबल. मी अपेक्षा करून होतो की कुणातरी कडून या व्यक्तीचा गेल्याचा फोन येईल. आणि ही व्यक्ती, विचार करा, 2020 ची गोष्ट होती, आज 2000 याच्यातले 8 महिने संपले 24 मध्ये. दिस इज द रिझल्ट ऑफ रेकी. काही करू नका दीपा मॅडम. सगळे आजार, कारण 99% आपल्या आजारांचं रिझन जे आहे ना ते मानसिक आहे. नुसतं रेकी शिकून नाही, त्याच्यासोबत तुमचं
आहार आणि विहार पण बदलणं खूप गरजेचं आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर खूप आहे, लक्षात घ्या. शुगर, बीपी, थायरॉइड, स्पॉन्डिलायटिस, नी पेन, जॉइंट पेन, these are the diseases. कोण सांगते डिसीजेस आहे का हे? डिसीजेस आहेत का? हो किंवा नाही काही तर बोला. हे आजार आहेत का? सांगा बरं इकडे चॅटबॉक्स मध्ये. नाही. दीज आर द लाईफस्टाईल डिसऑर्डर. लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत जे एवढ्या वर्षापासून आपला आहार, विचार आणि व्यायाम चुकला त्याच्यामुळे शरीरामध्ये आलेले हे आजार आहे. मग आता याला आजार, आता मला सांगा, एनर्जीचा क्लास आहे, झोपून क्लास करता, काही फायदा आहे का? एनर्जीच्या क्लासाला जर तुम्ही झोपून क्लास कराल, बेनिफिट होणार आहे का क्लासचा? रेकी इज द एनर्जी, आणि त्याच्याच क्लासला आपण झोपून करतो, फायदा होणार नाही ना. आता मला सांगा, लोकांना गुडघ्यांचे पेन होतात का बरं होतात? शरीराच्या हाईट आणि वेट नुसार वजन पाहिजे 50 किलो, आहे 75 किलो. मग ते 25 किलो जे एक्स्ट्रा कॅरी केलेलं आहे ते 2-4 वर्षात तुम्हाला नी पेन देणार नाही का? साधी गोष्ट आहे ना. तुम्ही त्याच्यावर नुसतं मेडिसिन घेता, एकदा शुगर डिटेक्ट झालं की हे मेडिसिन, एक गोळी 2 गोळी, लोक 10-10, 20-20 वर्षापासून गोळ्या घेतात. कॅल्क्युलेट करा बरं, जर एखादा व्यक्ती दिवसाला 3 गोळ्या घेऊन राहिला, महिन्याला 90 गोळ्या घेऊन राहिला, 12 महिन्याला किती घेऊन राहिलाय? कुठे गेलं कॅल्क्युलेटर? करा कॅल्क्युलेट. 12 महिन्याला तो गुणिला 90, 12,890 गोळ्या एका वर्षात घेऊन राहिलेला आहे. आणि ह्याच गोळ्या जर तो 10 वर्षांनी घेऊन राहिलेला आहे, मल्टिप्लाइड बाय 10, 12,000 किती? 12 लाख, एकक, दशक, शतक, हजार, हजार, लक्ष, दशलक्षच्या वर. विचार करा किती गोळ्या घेऊन राहिल्या, पोटामध्ये किती कचरा जातो. कधी विचार करतोय आपण? सरळ डॉक्टरांनी सांगितल्यावर आयुष्यभर शुगरची गोळी घ्यावी लागते, पण तो शुगर वापस जाऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो, हा थॉट सुद्धा आपल्या माइंड मध्ये येत नाही. कधीतरी प्रयत्न केलाय का माझा शुगर बरा झाला पाहिजे, परमनंट माझ्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे? किती लोकांना शुगर आहे त्यांनी तो प्रयत्न केलाय जेन्युअन की माझा शुगर ठीक झाला पाहिजे? रिव्हर्स करण्यासाठी प्रयत्न केलाय का? रिव्हर्स करण्यासाठी काय केलं पद्मजा मॅडम? बोला. हॅलो. माइंडसेट खूप चेंज केला. खूप चिडचिड करायची, शांत जरा थोडस हे केलं. आणि प्लस आपली रेकी आहे. आणि लाईफस्टाईल म्हणजे खाण्यापिण्यामध्ये मिलेट्स वगैरे खायला लागले, जरा थोडस साखरेचं प्रमाण वगैरे थोडं कमी, असं असं सुरू केलं. आणि मला विश्वास आहे की माझं झालेलं आहे कमी, आणि तेवढं स्टेबल राहणार हे नक्की आहे. व्हेरी गुड, अभिनंदन. आणि हे केव्हा झालं पद्मजा मॅडम? तुमची जबाबदारी घेतली? हा, म्हणजे 1 वर्षापूर्वी मला डिटेक्ट झाला, 1 वर्षापूर्वी, आणि आता 1 वर्ष एप्रिलला हे झालं. पण आता माझा विश्वास आहे की हे रिव्हर्स होणारच. 100% होतं मॅडम. आप माइंड ने, लक्षात घ्या, जो भी आपका जीवन है अभी की अवस्था में, दैट इज युअर स्टेट ऑफ माइंड. तुमची माइंडची ती एक अवस्था आहे जी तुम्ही स्वीकारलेली आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या शुगरला डिनाईन कराल, त्या बीपी वाढलेल्या बीपीला डिनाईन कराल की नाही, माझं संपूर्ण स्वास्थ्य हे माझं जीवन आहे. पहिले कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये 2दा क्रिएट होत असतात, बरोबर की नाही? कुठलीही गोष्ट 2दा क्रिएट होत असतात, एकदा माइंड मध्ये आणि मग त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते आणि मग ती प्रत्यक्षात उतरते. जसं आज जर एखाद्या मैत्रिणीला समजा उद्या छान गणपती बाप्पासाठी चांगले मोदक बनवायचे, पहिले विचार कुठे तयार झाला? माइंड मध्ये. मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्या मैत्रिणीने जमा केलं आणि मग उद्या गणपती बाप्पाचा मोदकांचा विशेष नैवेद्य तयार केला. कलाम सरांना जेव्हा रॉकेट बनवायचं होतं ते सुद्धा सगळ्यात पहिले त्यांच्या माइंड मध्ये तयार झालं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्यांनी एक एक सायकलवर नेऊन जमा केलं आणि भारताचा पहिला मिसाईल मिळाला, बरोबर? तर कुठलीही गोष्ट कुठे तयार होत असते? पहिले माइंड मध्ये. तर तो विचारच आला नाही आपल्या जीवनामध्ये की मला संपूर्ण आरोग्य पाहिजे,
किंवा माझ्या नात्यांमध्ये खूप प्रेम पाहिजे, कटकट 10 वेळा सांगू माझ्या घरची अशी, माझ्या घरचे असे, 10 लोगों को बताएंगे पर अच्छाई की नाही बुवा मला हे असे आहेत, अच्छाई की तरफ सोचो. कुठल्याही व्यक्तीमध्ये चांगले किंवा वाईट गुण असतात, तर त्या चांगल्या गुणांकडे जर बघितलं ना तर वाईट आपोआप झाकले जातात. आणि चांगलं चांगलं बोलल्यामुळे त्या व्यक्तीच्या औरामध्ये, जेव्हा आपण औरा शिकू तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की मी आता जे बोलते त्याचा अर्थ काय आहे. ओके, सो रेकी सगळं काही करते, पण त्याच्यासाठी पहिले तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल. रेकी कुठलंच मॅजिक नाही आहे. रेकी तुमच्या माझ्यात असलेली प्राचीन काळापासून असलेली ऊर्जा आहे, जी त्या क्रिएटरनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. जिला न जात आहे, ना धर्म आहे, ना पंथ आहे, ती सगळ्यांमधनं सारखी प्रवाहित होत असते. आणि 100% आता फक्त कसं आहे, एखादं गणित सोडवायला एखाद्या वैज्ञानिकांनी काय फॉर्म्युले काढले, बरोबर की नाही, आणि त्याच्यामुळे ते गणित सोडवणं सोपं झालं. अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर मिकॉसिननी या एनर्जीमध्ये काहीतरी सिम्बॉल टाकले. ज्यांनी रेकीला रिडिस्कवर केलं त्यांनी काही जपानी भाषेतले सांकेतिक चिन्ह त्याच्यात टाकले, आणि त्याच्यामुळे आपलं काम सहज झालं. नाही तर आपल्याला स्वतः स्वयं अध्ययन करावं लागलं असतं वर्षानुवर्ष. पण आपल्याला आयतं मिळालं. जसं गणित सोडवण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो, ठीक आहे, आणि आपलं उत्तर येतं. त्याच पद्धतीने हे सिम्बॉल वापरल्यावर आपल्या जीवनातल्या शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलच्या समस्या सुटतात. एवढं सोपं आहे. ठीक आहे, कळलं. रेकी अंधश्रद्धा नाहीये. पण भारतात का बरं हिच्याकडे बघितलं जातं? लोकांनी निर्माण केलं ना त्या रेकीला. हनुमान रेकी, गायत्री रेकी. मी पण खूप आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, पण मी सायंटिफिक वेनी रेकी शिकवते. माझा ईश्वरावर गाढ विश्वास आहे. तरी देखील जी एनर्जी सगळ्यांमध्ये सारखी वाटली जाते, आणि त्याच्याचमुळे आज माझ्याकडे प्रत्येक धर्माचे, प्रत्येक देशात स्टुडंट आहे. कारण तिला सायंटिफिक वेनी, आपण गायत्री रेकी, दुर्गा रेकी, नारायण रेकी, अजून कुठल्या कुठल्या रेकी, शिव रेकी करून ठेवलेलं आहे. दॅट इज द एनर्जी जी सगळ्यांमधनं सारखी वाहते आहे. वाहू द्या ना तिला सायंटिफिकली. प्रत्येकाला त्याचा लाभ होऊ द्या ना. कारण ज्या व्यक्तीला, आता प्रत्येकाला पण हे नाही, आज आपलं ज्ञान खूप प्राचीन आणि खूप प्रभावी आहे. आपल्याला मिळणारा सगळ्यात पॉवरफुल एनर्जीचा सोर्स कुठून आहे माहितीये का? पंचमहाभूतांकडून येतो, आणि तो फ्री ऑफ कॉस्ट येतोय. कधी विचार केला का? सूर्यानी जर उगवणं बंद केलं, सगळ्यात महान स्रोत, आणि सूर्याचा ध्वनी काय आहे? नासाने सिद्ध केलेला आहे आता, ओंकार, जो आपल्या प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ओंकाराला नाकारू शकतो का आपण? ओंकार हा नासाने सिद्ध केलं, पण त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या, जर कुठलाही व्यक्ती या ओंकार ध्वनीचं उच्चारण 6 मिनिटं करेल, तर तो हळूहळू त्याच्या सगळ्या जीवनाला बॅलन्स करू शकतो. पण सर्वात्रिक कृत्य ओंकार का नाही करत? कारण त्याला एका धर्माशी जोडला गेलेला आहे म्हणून. बरोबर आहे. आणि म्हणून रेकीला सार्वभौम आणि सार्वत्रिक म्हणून जर आपण वापरलं तर प्रत्येकाचं कल्याण होऊ शकतो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल, या भावनेने आपण या रेकी ऊर्जांचा वापर करू शकतो. कारण इथे आपण स्वातंत्र्य देतो आपल्या धर्मपंथानुसार रेकी ऊर्जांचा वापर करायचा. कारण ऑक्सिजन प्रत्येकाला सारखंच लागतं, प्राणवायू प्रत्येकाला सारखं लागतो, आणि तो प्राणवायू म्हणजे ही दिव्य रेकी शक्ती आहे. चला नेक्स्ट. रेकी काय नाही करू शकत? तर शस्त्रक्रियाद्वारा शरीर से निकाला हुआ ऑर्गन फिर से निर्माण नहीं कर सकती. ठीक आहे, एखाद्याचा अपघातात हात गेला, पाय गेला, तो निर्माण करू शकत नाही. पण त्या अपघातामुळे त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स गेला आहे, त्या कॉन्फिडन्सची नवनिर्मिती मात्र रेकी 100% करू शकते. कॉन्फिडन्स, एक हात नाहीये म्हणून काय झालं, संपूर्ण शरीर आत्मविश्वासाने काम करून तो त्या हाताचं काम एक हात आणि उरलेल्या 2 पायाने करू शकतो. हा आत्मविश्वास मात्र त्याला रेकी देऊ शकतो. रेकीची विशेषता काय आहे? ही प्रकृतीने मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे,
केवल 1 या 2 दिन के शिक्षण द्वारा रेकी का ज्ञान, शिक्षण और अनुभव प्राप्त किया जा सकता है. आम्ही पण 1-2 दिवसातच रेकी शिकलो होतो. माझा ग्रँड मास्टरचा क्लास 2.5 तासात झाला होता. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 10 दिवस का शिकवताय, 1-2 दिवसात का नाही संपवलं? त्याचं रिझन, सुरुवातीला मी पण याच पद्धतीने 1-2 दिवसात रेकीचे क्लासेस घ्यायचे, पण त्या क्लासेसमध्ये आत्ताच्या सारखी रेकॉर्डिंगची फॅसिलिटी नव्हती. 2 दिवसात 3-4 तास बडबड जेवढी मी करणार आणि समोरच्याच्या कानावर जेवढं पडणार, जर मी 100% बडबड केली तर त्याच्या कानावर 50%च गेली. मग तो जाताना ज्ञान किती टक्के घेऊन गेला? 50%. मग अजून 2 दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली नाही, हळूहळू ते ज्ञान कमी होणार, विसर पडणार, कारण त्याला रिकॉल झालं नाही. कारण रिकॉल करण्यासाठी त्याला आम्ही एवढ्या 4-5, 10, 15, 20 पानाच्या नोट्स शिवाय काहीही देत नव्हतो. आज तुम्हाला रेकॉर्डिंग आहे, शेवटच्या दिवशी तुम्हाला सगळे नोट्स आणि पीडीएफ मिळणार आहे, आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर परत जसंच्या तसं रेकॉर्डिंग मधनं तुम्ही ते सेशन बघू शकाल. ठीक आहे, हा एक बेनिफिट आहे आताचा ऑनलाईन मध्ये क्लासेसचा, की तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध होतं आणि सगळं नॉलेज अगदी 5-6 तासात डोक्यात कोंबण्यापेक्षा रोज 1-1 तास शिकत गेल्याने आपल्याला विषय अधिक क्लिअर होतो. म्हणून आपण हे 10 दिवसांचं सेशन 1-1 तासाचं घेत असतो, जे तुमच्या अभ्यासासाठी एकदम सगळं नॉलेज घेऊन एक ना धर डोक्यातनं अर्धवट जाण्यापेक्षा आपल्यासाठी हा कोर्स टप्प्याटप्प्याने 10 दिवसात डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, ओके. आता ही जी, म्हणून ते 1-2 दिन के रेकी का शिक्षण घेत होतो, पण आता मी ते चेंज केलेलं आहे. किसी भी उम्र की व्यक्ति, किसी भी योग्यता, कम पढ़ा लिखा हो या ज्यादा हो, सीखने की इच्छा होने पर रेकी को सीख सकता है. याला वयाचं बंधन नाही आहे. माझ्याकडे आता एक 13 वर्षाची मुलगी आहे, 10 वर्षापासून मी रेकी शिकवते. 13 वर्षाच्या मुलीने तिच्या आईच्या ट्रान्सपोर्टसाठी डिस्टन्स लिंक केलं आणि यशस्वीरित्या तिच्या आईची बदली घडली. शक्यच नव्हतं म्हणे, आणि स्वतः त्या आईला फोन त्या साहेबांचा आला, जी अपेक्षा नव्हती, की मॅडम बदलीची ऑर्डर तयार आहे, घेऊन जा. एका 13 वर्षाच्या मुलीने आईला सेकंड लेवलच्या टेक्निकनुसार डिस्टन्स लिंक केला. आता 15 दिवसातली गोष्ट आहे, आणि ऑर्डरसाठी त्यांना मागच्या शनिवारी फोन आला. आता रेकी उपचार, रेकी उसके आवश्यकतानुसार ही प्रवाहित होती. समजा तुम्ही स्वतःला हिलिंग करताय किंवा दुसऱ्यांना हिलिंग करताय, तर तुमच्या हातातनं प्रवाहित होणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा समोरच्याला जेवढी गरज आहे तेवढीच प्रवाहित होत असते. रेकी स्वतः ठरवते की किती गरज आहे तेवढीच ती प्रवाहित होणार. डॉक्टरांना ठरवावं लागतं बाळाच्या वजनानुसार, बाळाच्या वयानुसार, एका वयोवृद्ध व्यक्तीनुसार किंवा एका धष्टपुष्ट व्यक्तीनुसार औषधाचं प्रमाण किती द्यावं. पण इथे आपल्याला तेही टेन्शन नाही. रेकी स्वतः ठरवते, तुमच्या हातातनं तेवढ्या वेळ प्रवाहित होते आणि मग तो फ्लो बंद होतो. हा फ्लो आणि हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये नेक्स्ट वीक मध्ये करणार आहोत. ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे प्रॅक्टिकल करणार आहे. सोमवार मंगळवारकडे आपले सगळे प्रॅक्टिकल, एकदा शक्तिपात झालं, ऍक्टिव्हेशन झालं की नेक्स्ट वीक मध्ये टोटल आपलं प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. ठीक है, रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन प्रस्तावित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और व्यक्ति पॉजिटिव हो जाता है और उसके विचार सकारात्मक होते हैं. प्रथमा रेकी की उपरांत लेवल 1 मध्ये फक्त आणि फक्त तुम्ही हस्तस्पर्शाने रेकी देऊ शकता. जास्तीत जास्त ज्या ऑर्गनवर तुम्ही हात ठेवू शकत नाही, ज्या शरीराच्या अवयवावर हात ठेवू शकत नाही, तिथे तुम्ही 2 ते 3 इंच हात वर करू शकता. ठीक आहे, पण लेवल 1 मध्ये तुमची एवढीच एनर्जी आहे, कारण लेवल 1 ची एनर्जी 10%. पण जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग देताना जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जाता, त्यावेळेस व्यक्ती भारतात आहे की अमेरिकेत आहे फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या जागेवर बसून त्या व्यक्तीला हिलिंग देऊ शकता. कळलं? तुम्ही तुमच्या जागेवर बसून त्या व्यक्तीला हिलिंग देऊ शकता. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ अपने प्राण शरीर, मनोमय शरीर पर प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से निवारण होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से निवारण होता है. रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना जरूरी है.
रेकी वाहक बनणं जरुरी आहे म्हणजे काय, उद्या जे आपण शक्तिपात घेणार आहे ते अटेंड करणं कंपल्सरी आहे. जे उद्याचा शक्तिपात मिस करतील त्यांनी या 10 दिवसांच्या क्लासचा कुठलाही फायदा होणार नाही. त्यांना या 10 दिवसांच्या क्लासचा फक्त ते काय बुवाचं कीर्तन ऐकून आपल्या घरी परतले असं होईल, पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जे पुढच्या आठवड्यात आपल्याला करायचे आहे त्याच्यासाठी उद्याचा शक्तिपात अटेंड करण्याची गरज आहे. हो सके तो रेकी उपचारों के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए. विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचारों का परिणाम शीघ्र प्राप्त होता है. आता विशेष म्हणजे आता आपल्या घरामध्ये देवघर आहे, देवघराच्या तिथे आपण रोज पूजेला बसतो, तिथे एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मेडिटेशनसाठी जर एक जागा निश्चित केली तर आपोआप त्या जागेचा औरा चेंज होतो आणि एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला तिथे जाणवत असतात. माझ्याकडे कोणी ऑफलाईन भेटायला आलं, छोटीशी रूम आहे माझी 7x13ची, या एवढ्याशा जागेवरनं अख्ख्या जगातले स्टुडंट आहेत. पण इथे जर कोणी ऑफलाईन आलं तर ते म्हणतात मॅडम इथे मंदिरात आल्याचा अनुभव होतो. मागे एक मॅडम ती 25 लिटरची 20 लिटरची कॅन नाही का पाण्याची, ती कॅन घेऊन आल्या भरून. म्हटलं काय करायचंय, मॅडम तुम्ही पाणी चार्ज करून द्या, आम्हाला आमच्या गावाला न्यायचंय. तर पाणी चार्ज ते तुम्ही पण करू शकणार आहे, सगळं शिकवणार आहे मी तुम्हाला पाणी चार्ज वगैरे करणं. पण त्यांचा तो विश्वास की नाही आम्ही हे पाणी आमच्या घरामध्ये सगळं म्हणजे काही दिवस वापरू कंटिन्यू, आणि त्यांनी ती पूर्ण कॅन आणलेली होती चार्ज करण्यासाठी की मॅडम हे पाणी तुमच्या हाताने चार्ज करून द्या, तो त्यांचा विश्वास. तर यू कॅन म्हणजे तुम्ही जर व्हायब्रेशन्स आणि ती एनर्जी त्या सकारात्मकतेने बदलू शकता. कारण जसं म्हटलं ना मन चिंतित ते वैरी न चिंतित, नकारात्मक जसे विचार होऊ शकतात, एकदा का तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन चंगा तो कठोती में गंगा, एव्हरीथिंग इज अवर माइंड. आणि म्हणून या मनाला या दिव्य रेकी शक्ती ऊर्जांची जोड देऊन आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याचा निश्चितच लाभ घेऊ शकतो. पण रेकी करताना जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, ऐसा भी होता है क्या, बरोबर आहे, प्रश्न येतो ना मनामध्ये, ऐसा मॅडम मोठ्या गोष्टी सांगून राहिल्या पण खरंच असं होत असेल का, हा प्रश्न जर तुमच्या मनात आला तिथे ऊर्जांचा ब्रेक होतो. कारण एव्हरीथिंग इज अ माइंड. त्या जागी काय म्हणायचंय, हे ईश्वर ऐसा ही हो. ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानताय त्याला सांगायचंय हे ईश्वर ऐसा ही हो, आणि या ऊर्जांचा लाभ आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. कधी कधी काय होतं, तुम्ही उपचार द्या, पेशंट झोपून जातो, तरी देखील तुमच्या हातातनं जर प्रवाह प्रवाहित होत आहे, पेशंट झोपलेला असला तरी देखील त्याचा उपचार होत असतो. आणि डिस्टन्स हिलिंगच्या वेळेस आम्ही म्हणतो पेशंट झोपलेला असेल तर अतिउत्तम. टेलिपॅथी करताना पेशंट तर 100% झोपलेलाच पाहिजे, तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. रेकी वाहक बनने के पश्चात 21 दिनों का कालावधि हमारा स्वयं शुद्धिकरण कालावधी होता है. 21 डेज हा आपला स्वयं शुद्धिकरण कालावधी आहे. कारण आपले शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलचे जे काही ब्लॉकेजेस आहे, क्योंकि जब हम खुद नहीं साफ सुथरे होंगे, रेकीचा वापर नात्यांसाठी करू शकतो का, करू शकतो, पण फक्त आणि फक्त चांगल्या नात्यांना डेव्हलप करण्यासाठी, ज्याच्यानी कुटुंबाचं नुकसान होणार नाही. गंमत सांगते तुम्हाला, माझा खूप बिझी शेड्यूल असतं. 1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे, माझे एक ग्रँडमास्टर स्टुडंट आहे, त्यांना मी हिलिंगचे कामं देऊन देते. काही पैशाचं वगैरे मला नाही, त्यांना गरज आहे म्हणून मी त्यांना हिलिंगचे कामं द्यायची. मी घाईत होती, बाहेर होती, मला एक फोन आला, मॅडम रिलेशनशिप हिलिंगसाठी गरज आहे. मी तो नंबर त्या सरांना फॉरवर्ड, म्हणजे त्या सरांचा नंबर फॉरवर्ड करून टाकला. संध्याकाळी त्या सरांचा फोन आला मला, कोणता, ज्यांचा नंबर मी फॉरवर्ड केला होता, आमचे जे हिलर आहेत त्या सरांचा फोन आला, मॅडम तुम्ही केस ऐकली होती का. म्हटलं नाही हो, त्यांनी रिलेशनशिप हिलिंग म्हटलं, मी तुमचा नंबर पाठवून दिला. केस ही होती, ते जे ज्या व्यक्तीने तो फोन केलेला होता त्यांना त्यांच्या शेजारच्या एक मॅडम आवडत होत्या, त्या सुद्धा विवाहित होत्या, हे सुद्धा विवाहित होते, तर त्यांनी ती व्यक्ती आपल्या जीवनात यावी असंही त्यांना हात जोडून रेकी असं कुठलंही काम करत नाही. लक्षात घ्या,
कुठल्याही कुटुंबामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी रेकीचा वापर केला जाऊ शकतो. दोन बिघडलेल्या नात्यांना ठीक करण्यासाठी, नात्यांमध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणण्यासाठी रेकीचा वापर केला जाऊ शकतो. पण कुठेच कुणाच्या जीवनामध्ये नकारात्मकता क्रिएट करण्यासाठी रेकीचा वापर केला जात नाही. रेकीचा वापर केला जात नाही. लक्षात ठेवा, रेकी फक्त आणि फक्त स्वतःच चांगलं आणि इतरांच्या चांगलं होण्यासाठी काम करायचं आहे. मग स्वतःच चांगलं म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःच चांगलं, याच्यासाठी रेकी मदत करत नाही. ठीक आहे. स्वतःच चांगलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य असावं, पण ते कुणालाही हर्ट न करता, कुणाचंही नुकसान न करता, तिथे तुम्हाला रेकी ऊर्जा मदत करणार. जर तुम्ही दुसऱ्याचं अहित चिंतून या ऊर्जांचा वापर करत असाल, तिथे या ऊर्जा तुम्हाला कामात येणार नाही. आणि म्हणूनच जर असं असतं, हॉस्पिटलमध्ये रेकी वापरल्या गेली असती का? किंवा आज माझ्याकडे स्वतः सायंटिस्ट रेकी शिकलेल्या, ज्यांनी कलाम सरांसोबत काम केलं 7 वर्ष, अशा व्यक्तीने माझ्याकडे रेकी शिकल्या. महाराष्ट्रातले अनेक डॉक्टर्स रेकी शिकतात. ओके, सगळं होऊ शकतं, पण लेवल 1 मध्ये सगळं होत नाही. व्यसन मुक्ती वगैरे, त्याच्यासाठी लेवल 2, लेवल 3, कारण या सगळ्या उपचार, रिलेशनशिप हिलिंग किंवा मग मोठ्या आजारांचं हिलिंग किंवा मग व्यसन सोडवायचं आहे, हे रेकीच्या सेकंड लेवलचा भाग आहे. लेवल 1 मध्ये तुम्ही या जे मी सांगते तेवढं टच हिलिंग करू शकता. ठीक है. किसी भी रुग्ण को कम से कम 3, 7, 21 दिन तक पूर्ण रेकी उपचार देना आवश्यक है. उसके पश्चात आवश्यकता अनुसार कालावधी ज्यादा भी हो सकता है. सर्दी पडसा है, 3 दिवस हिलिंग करावं लागेल. व्हायरल इन्फेक्शन आहे, 7 दिवस हिलिंग करावं लागेल. टायफॉइड आहे, 21 दिवसाचं हिलिंग लागेल. आणि मोठ्या आजारांना 40 ते 90 दिवसाचं हिलिंग लागतं. टीबी सारख्या आजाराला तर डॉक्टर म्हणतात 6 महिने औषध घ्यावं लागतं. मग आपण 90 दिवस कमीत कमी हिलिंग करणार नाही का? नाही. मग रेकी आत्ताच केली, मग आत्ताच फायदा झाला पाहिजे. पेशन्स लागतो. विदाउट पेशन्स आपण रेकीचा वापर करू शकत नाही. ठीक आहे. रेकीमध्ये डॉक्टर मिकाउसींनी 24 पॉइंट सांगितले आपल्या शरीरावरचे. किती? 24 पॉइंट सांगितलेले आहेत. पण रेकीचा प्रवाह एका म्हणजे पॉइंटवर, समजा मला थ्रोट चक्राला हिलिंग द्यायचं आहे, तर हा प्रवाह हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत जायला होऊ शकतं. मी आता दिवसभर बोलत राहते, मला इथे अर्धा तास हिलिंगची गरज पडेल की नाही पडेल? कंटिन्यू थ्रोट चक्राचा वापर करते, गरजेपेक्षा जास्ती करते. मला अर्धा तास तरी करावं. झोपताना माझ्या हात असेच असतात, दुसरं काही करत नाही का? कारण त्याला हिलिंगची गरज असते. मग झोपताना माझं हिलिंग चालू राहतं, कारण सगळ्यात जास्ती मी या चक्राचा वापर करते. बरोबर आहे. तर थ्रोट चक्र, तर रेकीला जर आपण 24 पॉइंटला हिलिंग द्यायचंय, 3 मिनिटं जरी एका पॉइंटला म्हटलं तरी 72 मिनिट्स लागणार आहे. तुमच्या जवळ स्वतःसाठी किंवा इतरांना फुल बॉडी हिलिंग करण्यासाठी 72 मिनिटं आहे का हो? एवढे पैसे कमवून 10 मिनिटं खायला नाही भेटत आपल्याला सुखाने. एक घास 32 वेळा चावायचं तर दूरच. बरोबर की नाही? आपण काय करतो? दांतों का काम आतों को दे रहे. दांतों का काम किसको दे रहे? आतों को दे रहे. मग दातांचं काम चावून चावून खायचं आहे. सगळ्यात टणक आहे आणि सगळ्यात नाजूक असलेल्या आतड्यांवर ताण देतो आपण. पचव, मी काही खाते. आणि म्हणून जी डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपल्याला वाटते पचन संस्था अन्न नलिका आणि पोटातनं चालू ते नाही. ती तुमच्या जेवढं तुम्ही चावून चावून खाता आणि तुमचं सलायवा, लाळ त्याच्यात मिक्स होते, पचनाची क्रिया तिथूनच चालू होते. पण बिना सलायवाचं अन्न नलिकेत जातं, ते ड्राय असतं आणि तेवढंच त्याला पोटाला पचवायला त्रास होतो. आणि वर्षानुवर्ष हीच प्रक्रिया चालू झाली, अशीच असली की कॉन्स्टिपेशन आणि नकारात्मकता आपल्याला जाणवते. हळूहळू पोट बिघडलं की सगळं बिघडतं. ओके, तर उस पे भी हमें आना है. एकच मिनिट का.
तर रेकी उपचार म्हणून आपण 24 पॉईंट वरनं जाता आपण 7 चक्रांवर हिलिंग करणार आहे. जे आपण शिकणार आहे हिलिंग कसं करायचं 7 चक्र. स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी 7-21 मिनिटं काढू शकाल ना? 21 मिनिट्स हिलिंग तुम्हाला शिकवणार आहे ते 21 मिनिटं, कारण 72 मिनिटं कुठे, 21 मिनिटं तर काढणं मुश्किल होणार आहे. ठीक आहे, तर एक 21 मिनिटाचं चक्र हिलिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. जेव्हाही तुम्हाला उपचार द्यायचा आहे तेव्हा असे बोट नाही किंवा असे ताट नाही ठेवायचे. आपल्या हाताचे 10 बोट कप शेप मध्ये असावे. कशा शेप मध्ये असे? कप शेप मध्ये, आणि सगळे बोट जोडलेले, आणि हस्तस्पर्श हा हलका असावा, फिदर टच. जसा एखादा छान मोराचा पंख तुम्हाला स्पर्श करावा तसा हलका स्पर्श स्वतःच्या शरीरावर आणि इतरांना हिलिंग देताना हस्तस्पर्श हा हलका ठेवायचा आहे. सेकंड लेवल मध्ये तर टेन्शन नसणार, पेशंटला टचच करायची गरज नाही, फक्त लेव्हल 1 मध्ये. आणि म्हणून लेव्हल 1 मध्ये काय करायचंय? फक्त स्वतःला परिपूर्ण करायचंय. कुटुंबासाठी फक्त अन्न पाणी चार्ज करणं, आणि मी जे एनर्जी बॉल शिकवणार तेवढं बाकीच्यांसाठी करायचं आहे. शरीरचा जळलेला भाग, एखादं पोट झालेलं आहे, पस झालेला आहे, ठीक आहे, हे सगळं बेड सोर्स हा याच्यावर उपचार करताना हात टच करायचा नाहीये. तेव्हा हात असा वर पाहिजे, हात असा वरच्या बाजूनी पाहिजे, 3-4 इंच वर ठेवायचं. शरीर के हर स्थान पर रेकी देते समय संवेदना रुकने तक हाथ रखना जरूरी है. रेकी वाहक केवल वाहक होता है, विश्व में स्थित अमर्याद ऊर्जा का भंडार से ऊर्जा लेकर वह रुग्ण तक पहुंचाता है. यह शक्ति उसकी अपनी शक्ती नाही तर मग उद्या म्हणा वा या माझ्याकडे मी स्पर्श करतो, तुमच्या सगळे प्रॉब्लेमांचं हरण करतो. असं नाही करायचं. आपले एक स्टुडंट होते, कोरोनामध्ये त्यांच्या घरासमोर लाईन लागायची, जेन्युअनली फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी लोकांना पाणी चार्ज करून दिलं. सर्दी खोकला कफाचे जिथे लोकांना घरी येऊ देत नव्हते त्यांच्या घरासमोर सकाळी सकाळी पाणी घेऊन बॉटल घेऊन रांग लागायची. ते घरी जाऊन मग ते सगळ्या लोकांना प्यायला द्यायचे. कित्येक लोकांचे सर्दी खोकले त्यांनी त्याच्यानेच कमी केले. या आणि आपण टच नव्हतं करू शकत कुणाला, पण डिस्टन्स हिलिंग देऊ शकत होतो. कोविड मध्ये हे डिस्टन्स हिलिंग दिल्यामुळे वर्टिक्सला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड प्राप्त झालेला आहे 2021 मध्ये. वर्टिक्सची पूर्ण टीम ज्यांनी डिस्टन्स हिलिंगनी जे पेशंट होते इतरत्र त्या सगळ्या पेशंटला, म्हणजे 28 दिवस व्हेंटिलेटर असलेल्या पेशंटला सक्सेसफुल हिलिंग पण तेव्हा दिलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं होतं की काही पॉसिबिलिटी नाही आहे, अशा वेळेस त्या पेशंटला हील केल्यामुळे 100% तो पेशंट बरा झालेला होता. ठीक आहे, स्वस्थ व्यक्तीला पण आपण रेकी देऊ शकतो त्याच्या संपूर्ण स्वास्थ्य लाभासाठी. दुसरे किसी भी सर्वसामान्य उपचारों के साथ रेकी उपचार दिए जा सकते. म्हणून रेकी दिल्यावर काय करायचं? औषधं बंद करायची का कोणाचे? नाही, उलट त्या औषधांना उपचारित करायचं. कुठल्याही डॉक्टरांनी सांगितलेलं औषध बंद करायचं नाही. दैनंदिन उपचार करून डॉक्टरांनी तुमची औषधं बंद केली पाहिजे. क्लियर? आणि यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी स्थान नहीं. रेकी अंधविश्वासाला स्थान देत नाही. परत उद्या सकाळी पहाटे 5:15 वाजता आपला रेकीचा शक्तिपात आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून फ्रेश होऊन बसायचं आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. ज्यांचा शक्तिपात होईल तेच पुढचे प्रॅक्टिकल पुढच्या आठवड्यात होणारे प्रॅक्टिकल करू शकतील. अन्यथा शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी आहे. सोमवारी आपला क्लास 5:30 वाजता होईल. आणि सोमवारी आपण ऍक्टिव्हेशन करणार आहे, पाण्याला चार्ज करणार आहे. ऍक्च्युअल जे तुम्हाला ऊर्जा भेटणार आहे उद्या त्याचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल आपण मंडेला करणार आहे. क्लिअर? आजही आपला रेकीचा इतिहास झाला नाही. रेकीच्या विशेषता आपण शिकलो. ओके, त्यांचा आधी शक्तिपात झालेला आहे, कोणाकडून झालेला असेल, परत शक्तिपात करायची गरज नाहीये. ओके, हा बोला भाग्यश्री कुलकर्णी मॅडम, काय म्हणताय? माईक ऑन करा. हा, हॅलो. हा बोला. हा, मला असं विचारायचंय की मी असं ऐकलं आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांना आपल्याकडनं रेकी देतो
म्हणजे प्राणशक्ती देतो, तर आपल्या शरीरातली ऊर्जा कमी होते का? बघा, रोज रेकीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एका माठामध्ये पाणी भरलेलं आहे, त्या माठातल्या भरलेल्या पाण्याला लिमिट आहे, बरोबर की नाही? किती किती पाणी वापरता. जर रिकामा झालेला माठ तुम्ही दररोज भरताय, रिफिल करताय, तर त्याच्यातली संपणार नाही. पण तुम्ही रोज 4 लोकांना हिलिंग देऊन राहिले, स्वतःची प्रॅक्टिस शून्य करून राहिले. आलं लक्षात? बरोबर. तर सेल्फ प्रॅक्टिस महत्वाची. आणि तशीही आपली एनर्जी नाही आहे की आपलं काही रिकामं होणार आहे, पण आपण माध्यम आहे ना, आपण ती ऊर्जा पोहोचवण्याचं माध्यम आहे. म्हणून आपल्याला ती एनर्जी आपल्यामध्ये फ्लो होताना करत राहायला पाहिजे. ठीक आहे. अश्विनी जाधव, हा बोला. नमस्ते मॅडम, आय एम फ्रॉम सातारा. बोला. हा, मला माझ्या मुंबईच्या बहिणीने लिंक पाठवलेली, तर मी कालपासून जॉईन झाले, पण मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय मॅडम. तुमच्याकडे बघितलं कीच खूप पॉझिटिव्ह वाटतंय. म्हणजे यापूर्वी असे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे या टाइप मध्ये कोर्स झालेले आहेत, रेकीचा कधी म्हणजे नव्हता झाला. पण यापुढे जर मला असं करायचं असेल तर म्हणजे आता कशी लिंकच आहे माझ्याकडे फक्त, तर मला असं कुठल्या ग्रुपमध्ये वगैरे जॉईन होता येईल? याच लिंकवर 7:15 जॉईन करा. पहिलं काम ते करा. ग्रुपमध्ये ऍड करायचं काम मंडेला वगैरे होईल. ठीक आहे. बरं. कारण आज आपली 6:30 वाली ऑफिस येत नाही का कधी? उद्या सकाळी येतो म्हणे. कारण त्याच्यात डेकोरेशन व्हायचं आहे. अच्छा, ठीक आहे. कारण काहीच अपडेट मिळणार नाहीत ना मला कुठल्या पुढच्या कोर्सचे या संदर्भात. माहिती होईल. फक्त उद्याच्या दिवस या लिंकवर जॉईन करा 5:15. बाकी तुम्ही मेसेज टाकून ठेवा की लेव्हल 1 ची करंट बॅच चालू आहे, त्याच्यात मला ऍड करून द्या. ठीक आहे. तर तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवते, तुम्ही जॉईन करून टाकायचं. ओके ओके, थँक्यू मॅडम. ओके, ठीक. रजनी लाड, रजनी काय कड. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप पॉझिटिव्ह वाटतंय. माझा एक क्वेश्चन होता की या अगोदर शक्तिपात झालेला आहे, घ्यायची गरज नाहीये. पण जर समजा असं वाटत असेल की आपण घ्यावं तुमच्याकडून, तर घेऊ शकतो का? गरज नाही मॅडम, ऍक्टिव्हेशनला उपस्थित राहून जाईल जर तुमचा शक्तिपात झाला असेल तर. चालेल. अक्षता बी, अनम्यूट करा. हा बोला. आवाज नाही येते तुमचा. चला, ठीक आहे. आता आपण प्रश्नोत्तर नाही घेऊ, कारण आपली संध्याकाळची ऑफिसची ताई येत नाही आज. त्याच्यामुळे कोर्स तुम्हाला व्हिडिओ आजचा मिळण्यासाठी, कारण बरेच लोक अब्सेंट आहेत, त्यांना व्हिडिओ मिळण्यासाठी आता हा अपलोड व्हायला अजून 10 मिनिटं लागतात. ओके. शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज, जे केल्यानंतर तुम्ही या रेकी ऊर्जांचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी या लेवलमध्ये स्पर्शाच्या माध्यमातून उपयोग करू शकाल. आणि ते एनर्जी एक्सचेंज उद्या होणार आहे. ठीक आहे, 5:15 वाजता. सो थँक्यू व्हेरी मच. उद्या पहाटे भेटू 5:15 वाजता या ऊर्जांना अनुभव करण्यासाठी. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.